फॉसिल जोरात पाऊस होता बघा जालन्यामध्ये आमच्या महादेवाचं मंदिर आहे सगळ्यात मोठा एरिया आहे पश्चिम. वेलकम गाइज मी ब्लॉग. सो आजचा ब्लॉग स्टार्ट करतोय. सध्या आलोय आजीकडे. हा इथला काही माहोल. तारावर फिरले हे बघ कशी चालली इथं. इकडे गेली जा मावा दे काय मावा दे. अंदाजे ते लकीला खाली सांग ना मग ते मारायचं म्हणून खालून कळतं ना. फाटलेला आहे का कुठं बघ. नाही कुठंच फाटलेलं नाही पण असं गळत आहे. बराच धार लागते लगेच खाली. फाटलेलं कुठंच नाही. ते तुमतं कुठं तरी पाणी येतं. पाणी तुंबायला लागलं ते. हाँ काही खाल जाणार ए डुग्या हो काय करायला बॉस रे. गाईस आता चालू खाली खाली काय गाईस या ठिकाणी फॉसिल फॉसिल स्टेनलेस स्टील ब्लैक नॉर्मली सही है. उतर खाली टमाटे उतर खाली. वात्रे तो गाईज वरती गेलो तर वरतो ना आता खाली आता जाते क्लासवर. गाईज तिथे जोरात पाऊस होतोय बघा जालन्यामध्ये आमच्या. आणि हे आमची बाईक सो गाईज सध्या आलो आहे क्लासवर. खूप जोराचा पाऊस लागला होता. अर्जंटमध्ये घरी गेलो रेनकोट घेतला. आता आम्ही क्लासवर. वेलकम बॅक इन माय व्हिडिओ गाईज. सो सध्या आलो आहे आपण आता मित्राच्या मल्टी सर्व्हिसवर. परत त्या ठिकाणी फोन आले मला. सो गाईज आपण आलोय आमच्या हनुमानगडच्या बजरंगबली मंदिरामध्ये. आपण सध्या आलोय आमच्या एरियाच्या
कीर्तनाचा कार्यक्रम आहे जो रोज होत असतो आमच्या जालन्यामध्ये. या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम आहे हा परिसर मंदिराचा. हर हर हे आहे महादेवचं मंदिर आहे. हा अशा प्रकारचा परिसर आहे या ठिकाणी. आणि ह्या ठिकाणी सगळ्यात मोठा एरिया आहे आणि पाठीमागे या ठिकाणी नदी आहे आणि सगळं ग्राउंड आहे आणि हे आमचं मंदिर. आणि इकडे रोज कीर्तनाचा कार्यक्रम होत असतो. रोज या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम होत असतो. आणि हा बाहेरचा परिसर. कीर्तन हरिपाठ डेलीच्या होत असतात. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये जर बघितलं असेल तर माझ्या घराच्या एरियामध्ये जो साऊंड येतो कीर्तनाचा भजनाचा तर तो सगळा इथूनच येतो. आणि खूप जुनं मंदिर आहे आमचं जालन्यामधलं आणि म्हणजे आमच्या एरियामधलं आणि खूप फेमस मंदिर आहे.